जय हिंद मित्रांनो. आता तुमच्या बाबतीमध्ये एक मला विषयावरती बोलायचं आहे, एका मुद्द्यावरती बोलायचं आहे की 4 जानेवारीला तुमचा जो कंबाईन गट ब चा पेपर झाला. बऱ्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड गेला असेल. अजून त्याची आन्सर की आलेली नाही आहे. आन्सर की येईलच. बट हां, तुम्हाला असं वाटतं की पेपर अवघड गेलेला आहे. काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मोस्टली कोणी असं म्हणू शकत नाही आहे की हां, मी या परीक्षेमध्ये येईन आहे. बट हां, त्याच्यानंतर लगेच 11 तारखेला म्हणजे 11 जानेवारीला तुमची पुन्हा गट क ची परीक्षा आहे. आता मुद्दा काय येतो या ठिकाणी की 4 जानेवारीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जर पेपर टफ गेला असेल किंवा काय, तर त्याचा इम्पॅक्ट हा 11 जानेवारीच्या परीक्षेवरती होऊ शकतो का? तर 100% होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातूनच मला एक तुमच्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ बनवायचे आहे आणि याच्या पाठीमागचा एकच माझा उद्देश आहे की 11 जानेवारीची परीक्षा तुम्ही पूर्ण ताकदीनं तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या जोमावरती द्या. 4 जानेवारीला जे काही झालं, जे तुमचा पेपर अवघड गेला असेल, व्हॉटएव्हर जे असेल, ते विसरून तुम्ही 11 जानेवारीसाठी तयार राहणं गरजेचं आहे. मला 5 मुद्द्यांच्यावरती बोलायचं आहे. पहिला मुद्दा मला हा सांगायचा आहे की बाबांनो, 4 जानेवारीची परीक्षा जी होती ही तुमची शेवटची परीक्षा नव्हती. आता योगायोगानं काय झालं की 2 परीक्षा ह्या 8 दिवसाच्या अंतरावरती आल्या. 4 जानेवारीच्या परीक्षेचा निगेटिव्ह परिणाम हा 11 जानेवारीच्या परीक्षेवरती होऊ शकतो का? तर होऊ शकतो, मी मान्य करतो. बट 4 जानेवारीची जी तुमची कंबाईन गट ब ची परीक्षा झाली, ती जर टफ गेली असेल तर त्याचा परिणाम तुम्ही जर गट क वरती करणार असाल तर याच्यामध्ये तुम्ही स्वतः चूक करत आहात. ती परीक्षा तिथंच सोडून द्या. त्याचा तुम्ही जास्त विचार करत बसू नका. कारण एक परीक्षा तुमची अवघड गेली याचा अर्थ तुमच्या बाकीच्या परीक्षा अवघड जातीलच असं नाहीये. म्हणजे पहिला मुद्दा समजून घ्या की गट क ची परीक्षा ही तुमच्यासाठी सोपीही असू शकते. हे तुमच्या मानसिकतेवरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा क्लिअर गोष्ट करून टाका की बाबांनो, 4 जानेवारीची परीक्षा गट ब ची परीक्षा संपलेली आहे. आता मला फक्त गट क ची 11 जानेवारीच्या परीक्षेवरती फोकस करायचा आहे. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा जो आहे की अशा कठीण परीक्षा ज्या राहतात ना, या कठीण परीक्षेमधूनच मजबूत असा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा ॲस्पिरंट बनत असतो. तुम्ही जर पहिल्यांदा परीक्षा देत असाल तर डेफिनेटली ती कठीण जाऊ शकते तुम्हाला. बट हे तुम्ही करत गेल्यानंतर 1, 2, 3 परीक्षा झाल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यातून कळतं की अभ्यासामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नको पाहिजे, आणि या गोष्टीसाठी ती परीक्षा होती असं समजून जावा. आता मुद्दा येतो की कठीण परीक्षेमधून एक चांगला ॲस्पिरंट घडतो. याचा अर्थ कठीण परीक्षा जी आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्या येणाऱ्या परीक्षांच्यावरती करायचा आहे का? नाहीये. आपल्याला काय करायचं आहे की जो तिसरा मुद्दा मी सांगणार आहे की या परीक्षेमध्ये म्हणजे 4 जानेवारीच्या परीक्षेमध्ये काही तुमच्या त्रुट्या, चुका झाल्या असतील ना, तर त्या चुका तुम्हाला गट क च्या परीक्षेसाठी करायच्या नाहीयेत. म्हणजे आपल्याला मजबूतीनं, खूप ताकदीनं आणि जो अभ्यास केलेला आहे ना, त्या अभ्यासाला घेऊन ती परीक्षा द्यायची आहे. गट क ची 11 जानेवारीची परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे इथं काय सांगायचं आहे की घाबरू नका आणि तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास तुम्हाला 11 जानेवारीच्या परीक्षेला खूप ताकदीनं वापरायचा आहे. कॉन्फिडंटली तो पेपर द्यायचा आहे. जर तुम्ही केलेल्या चुका ज्या असतील त्या रिपीट केल्या तर ती तुमची चूक म्हणू शकतो मी. त्यामुळे ती चूक करायची नाहीये. व्हॉटएव्हर जे असेल, तुम्ही काही पर्यायाच्या बाबतीमध्ये असेल, काही गोल करण्याच्या बाबतीमध्ये असेल, विचार करत असताना काही सोपे सोपे प्रश्न तुम्ही सोडले असतील, अवघड प्रश्नाला स्टक झाला असाल, तर त्या गोष्टी तुम्हाला 11 जानेवारीच्या परीक्षेला करायच्या नाहीयेत. म्हणजे मी 3 मुद्द्यावरती बोललो. पहिला मुद्दा जो आहे, एक परीक्षा म्हणजे तुमचं सगळं संपलं असं नाहीये. पहिली परीक्षा कठीण गेलेली असेल किंवा ती परीक्षा तुम्हाला आवड गेली असेल तर ओके, सोडून द्या त्या ठिकाणी. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे की अशा अवघड परीक्षेमधूनच मजबूत असा तुमचा ॲस्पिरंट कॅन्डिडेट्स बनत असतो. त्यामुळे स्वतःला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. जिथल्या गोष्टी तिथल्या तिथं सोडायचा काय करा तर प्रयत्न करा. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्या चुका तुम्ही त्या दिवशी केल्या होत्या त्या चुका तुम्हाला 11 जानेवारीला करायच्या नाहीयेत. आणखी एका मुद्द्यावरती मला बोलावं लागेल की या सगळ्यांच्या मध्ये स्वतःवरती विश्वास ठेवा. म्हणजे एक परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क्स कमी पडत असेल, अवघड गेले असेल, याच्यातून तुम्ही डिमोटिवेट होणं ही तुम्ही स्वतः चूक करत असाल. त्यामुळे ही चूक करू नका. 11 जानेवारीच्या परीक्षेला मला खूप आत्मविश्वासाने परीक्षा द्यायची आहे आणि त्याच्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता ना, त्यावेळेस जग दुनिया काय म्हणते याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि डेफिनेटली तुम्हाला ती परीक्षा, ते जे काय असेल ते तुम्हाला सोपं जातं. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवणं काय तर गरजेचं आहे. आणखी एक, 11 जानेवारीची परीक्षा ही आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं स्वतःला सांगा आणि बिनधास्त सामोरे जावा. एकदम 100% मोटिवेशन घेऊन जावा. डिमोटिवेट अजिबात होऊ नका. याच्यातून तुम्हाला फक्त आणि फक्त 11 जानेवारीची परीक्षा खूप मजबूतीने, खूप आत्मविश्वासाने आणि केलेला अभ्यास जो आहे तो 100% मला तिथे उतरायचा आहे, हीच मानसिकता ठेवा. डेफिनेटली तो पेपर 11 जानेवारीचा तुम्हाला सोपा जाईल. बाकी भूतकाळ जो आहे तो विसरून जावा
आणि भविष्यकाळाचे जी काही 11 जानेवारीची परीक्षा आहे आणि त्या दिवशी 1 तासामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे, त्याच्यासाठी पूर्ण ताकद लावणं काय तर गरजेचं आहे. आणि हेच तुमच्यासाठी मोटिव्हेशन आहे. मी तुम्हाला एक नाममात्र देणारं मोटिव्हेशन्स आहे. हे मला व्हिडिओ का बनवावं वाटली, की बाबांनो त्याचा इम्पॅक्ट अजून राहतो. राहतो का तर राहतो. त्यात आज किंवा उद्या समजा ॲन्सर की आली आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी कमी मार्क्स पडलेत असं वाटलं, तर त्याचा परिणाम 11 जानेवारीच्या परीक्षेवरती होऊ शकतो. त्यामुळे असं काही होऊ देऊ नका. मी म्हणेल की ॲन्सर की चेकच करू नका. 11 जानेवारीनंतर तुम्ही काय करा, ॲन्सर की जे आहे ते चेक करा. जेणेकरून तुम्हाला वाटेल की नाहीये, आता मला 11 जानेवारीच्या परीक्षेवरती पूर्ण फोकस करायचा आहे आणि त्या पद्धतीनेच तुम्ही काय करा, स्वतःला प्रिपेअर करा. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं जे आहे, ETI अकॅडमी आहे, MPSC सरळ सेवेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतोय मी. या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओज आहेत. तुम्ही इथं जर प्लेलिस्टमध्ये गेला, तर इथं तुम्हाला खूप असे मास्टर व्हिडिओज आहेत. या मास्टर व्हिडिओजमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळून जाईल आणि सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे एकाच विषयाचं नाहीये, तर संपूर्ण विषयांच्या बाबतीमध्ये केलेलं मार्गदर्शन आहे. तुम्ही या व्हिडिओज बघू शकता. इथं तुम्हाला रिव्हिजन जे आहेत त्या कंप्लीट होईल. मी आत्ता म्हणणार नाहीये तुम्ही आत्ताच्या वेळेला बघा. आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे ना, तोच 11 जानेवारीच्या परीक्षेसाठी करा. मी आत्ता म्हणणार नाही की हे तुम्ही बघा, कारण ह्या व्हिडिओ मोठ्या आहेत. 11-11, 12-12 तासाच्या आहेत. जर तुम्ही अभ्यास केला नसेल, तुम्ही परीक्षेला असंच जाणार असाल, तर त्यावेळेला हा व्हिडिओ बघा. बट तुमचा पाठीमागचा अभ्यास जो असेल ना, त्याला धरून तुम्ही रिव्हिजन करत राहा. डेफिनेटली येणारी परीक्षा तुमच्यासाठी काय असेल तर पॉझिटिव्ह असेल, चांगले मार्क्स देणारे असेल आणि तुमच्यासाठी पोस्ट मिळवून देणारे असेल, हे तुम्ही स्वतःला सांगा, मी सांगण्यापेक्षा, आणि डेफिनेटली त्याच्यातून तुम्हाला यश मिळेल. मी या ठिकाणी थांबतो. चॅनलला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. जय हिंद मित्रांनो.